नमस्कार. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आणि बिगुल वाजलं. परंतु या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये खरा प्रश्न हा आहे की या निवडणुकीमध्ये बाजी कोण मारणार. कारण दोन्हीही स्वाभिमान आणि सन्मानाची आणि वार्धक्याची अशा सर्व गोष्टी एकत्र झालेल्या आहेत. नानासाहेब नवले यांना वार्धक्याच्या काळामध्ये मतदारांच्या दारोदारी फिरण्याची वेळ याच कारखान्यातली इतर सभासदांनी आणली की गावकऱ्यांचा प्रतिनिधित्व संपलं म्हणून एल्गार आणि बंडाची भूमिका घेतलेल्या बाळासाहेब बिरताले यांना विजय मिळतो हे सगळं पाहण्याची गरज आहे. कारण संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाल्यापासून कासारसाई या गावामध्ये कायमच प्रतिनिधित्व देण्याचं काम केलं जातं. परंतु बदललेल्या राजकीय स्थितीचा विचार करता या भागामध्ये नानासाहेब नवले यांना ही निवडणूक विरोध करण्यासाठी ज्या गणितांची जुळवाजुळव करावी लागली त्या गणितांमध्ये कासारसाईवरती अन्याय झाला. आणि विशेष म्हणजे सर्व पक्षीय आणि सर्व सभासद बंधू यांना हे सांगितलं जात होतं की सर्वांनी बिनविरोध करायची. तब्बल 24 तासामध्ये 150 जणांचे फॉर्म माघारी घेण्याचाही विक्रम या निवडणुकीमध्ये झाला. परंतु आपल्या स्वाभिमानासाठी सन्मानासाठी बाळासाहेब बिरताले या अपक्ष उमेदवारांनी एल्गार पुकारत आपल्या गावच्या प्रतिनिधित्वासाठी आणि खुल्या गटाच्या स्वाभिमानासाठी या निवडणुकीची कारण गेली 25 वर्ष ज्या घरामध्ये कारखान्याचे सभासद आहे त्याच घरातील पुत्राला यंदाच्या बिनविरोध निवडणुकीसाठी प्राधान्य देण्यात आले. विशेष म्हणजे हा ओबीसी प्रवर्गातील उमेदवार असताना सुद्धा खुल्या गटातून त्यांना बिनविरोध करण्याचा अट्टहास केला आणि हीच बाब खटकली आणि एका गटासाठी निवडणुकीचं बिगुल वाजलं. खरं तर आपल्याला इतर गटामध्ये कुठेही सुरू आहे, दोन्ही बाजूच्या उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. परंतु मतदार सन्मान आणि स्वाभिमानाला मत देते की नानाची विचारसरणीला पाठिंबा देतात हे आगामी काळात पाहावं लागेल. यापुढील काळात आपण वारंवार असेच भेटत राहू. धन्यवाद.